नमस्कार मंडळी, आज आपण मस्त अशी भरलेली चमचमीत झणझणीत वांगी आणि लाटून केलेली मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती भारी दिसतात ही भरलेली वांगी। पाहून तुमच्या देखील तोंडाला नक्कीच पाणी सुटले असेल। याच्या जोडीला हाताने फोडलेला कांदा आणि हिरवी मिरची, वाह, एक नंबर लागतं हे सर्व। नमस्कार, मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण आपल्या किचनमध्ये भरलेली वांगी आणि तांदळाची भाकरी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सुरुवातीला एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, कारण आपण यामध्ये वांगी कापून टाकणार आहोत। ही वांगी काळी पडायला नको म्हणून पाण्यात टाकले आहेत आणि मीठ टाकल्यामुळे वांगी अळणी लागणार नाहीत। नाहीतर मग काय होतं, वांगी आपण जेव्हा भरून बनवतो तेव्हा मसाल्याला तर मीठ लागलेलं असतं पण वांगी अळणी लागतात। इथे मी काटेरी वांगी घेतली आहेत। या वांग्याचा काटेरी भाग आणि थोडा देठ काढून टाकूया आणि अशा प्रकारे वांग्याला सुरीने 4 भाग करायचे आहेत आणि वांगे आतमध्ये खिडकी आहेत की नाही ते पाहायचे आहे। ही सर्व वांगी कापून झाले आहेत। आता या वांग्यासाठी मसाल्याची तयारी करूया। 2 मोठे चमचे भरून वाटलेला मसाला म्हणजेच गोडा मसाला घेतले आहे। 7 ते 8 चमचे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला 2 चमचे काश्मीरी चिली पावडर, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1.5 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा आले लसूण पेस्ट, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली मूठभर कोथिंबीर। चवीपुरतं मीठ टाकून सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झालेला मसाला आपल्याला प्रत्येक वांग्यामध्ये छान भरायचा आहे। तर प्रत्येक वांग्यामध्ये हा मसाला छान व्यवस्थित भरून घेऊया। वांग्याला कट मारलेल्या भागात मसाला भरून झाल्यावर वांग हातामध्ये अशा पद्धतीने गोलाकार फिरवायचं, म्हणजे वांग मसाल्याला अगदी घट्ट पकडून राहतं। त्यामुळे वांगी शिजताना मसाला बाहेर पडणार नाही। एक महत्त्वाची टीप द्यायची आहे, शेंगदाण्याचा कूट हा थोडासा जाडसर ठेवायचा, अगदी मऊसूत पावडर करायची नाही आहे। जाडसर कूट असेल तर हे वांग खूप छान लागतं। शेवटचं वांग आहे, हे देखील व्यवस्थित भरून घेऊया। सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आहे आणि आता हा आपला एवढा मसाला शिल्लक राहिला आहे, तो आपण नंतर भाजीमध्ये टाकणार आहोत। आपली इथे सर्व मसाला भरून वांगी तयार आहे। आता पुढची तयारी करूया। गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल ओतूया। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा राई टाकूया। राई छान तडतडली ना की त्यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत। पाणीसुद्धा फडफड करायला लागली की मग मसाला भरून ठेवलेली वांगी या तेलामध्ये सोडूया। 2 ते 3 मिनिटांनंतर वांगे पलटूया। खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करूया। आता झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटे वांगे आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहे। झाकणाच्या आतल्या साईडने पाहू शकता थोडी वाफ जमा झाली आहे। आता झाकण काढूया, वांगी छान परतून घेऊया। आता ही वांगी एका बाजूला करून 1 चमचा काश्मीरी चिली पावडर टाकून परतूया। राहिलेला मसाला टाकून थोडं पाणी टाकून त्यामध्ये मसाला छान 1 मिनिटभर परतून घेऊया। नंतर या मसाल्यात सर्व वांगी छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपल्याला या भाजीत आवश्यक वाटेल तेवढेच पाणी ओतूया। मी या वांग्याच्या अंगाबरोबरच पाणी ओतलं आहे।
झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवर वांगी 15 मिनिटे छान शिजवून घ्यायची आहेत। आतमध्ये वांगी छान शिजत आहेत, काचेवर दणदण वाफेमुळे पाणी तयार झाले आहे। आता झाकण काढूया, पाहूया, वा मस्त इथे आपली भरलेली चमचमीत आणि झणझणीत वांगी तयार आहेत। तसेच वांग्याचा देठ थोडासा ठेवायचा, त्यामुळे त्या देठाची चव या वांग्यामध्ये आणि रसामध्ये उतरते, त्यामुळे भाजीला अजून जास्त चव येते। आता आपण भाकरीची तयारी करूया। वांगी शिजायला ठेवल्यावरच मी भाकरीची तयारी केली होती, परंतु मी तुम्हाला अगोदर पूर्ण भाजीची रेसिपी दाखवली आहे। आता गॅसवर एक टोप ठेवूया, आज मी मोठीच ठेवली आहे। आता आपल्याला 2 वाटी भरून पाणी घ्यायचं आहे। 1 चमचा साजूक तूप टाकूया। पाणी व्यवस्थित गरम झाले आहे। आता या पाण्यात ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचं आहे। 2 वाटी पाण्यासाठी मी 2 वाटी पीठ घेतलं आहे। तांदळाचे पीठ जास्त जुने असेल तर पाणी थोडंसं जास्त लागू शकतं। पाण्यात तूप टाकल्यामुळे पीठ हाताला चिकटणार नाही। पीठ पाण्यात ओतल्यावर चमच्याने छान मिक्स करून घेऊया। पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यावर गॅस बंद करून पिठावर झाकण ठेवून 10 मिनिटे पीठ व्यवस्थित झाकून ठेवूया, म्हणजे पिठाची उकड छान तयार होते। 10 मिनिटांनंतर झाकण काढूया। पीठ घट्ट झाले असेल तर ते थोडे मोकळे करूया। आता एका परातीत हे पीठ ओतूया। मी इथे पसरट तळ असलेला तांब्या घेतला आहे, त्याने पीठ छान दाबून मळायचं आहे, कारण पीठ खूप गरम आहे। आपल्या हाताला या पिठाचे तापमान सहन होईल इतपत पीठ गरम आहे असे वाटेल तेव्हा हाताने पीठ छान मळून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये थंड पाण्याचा हात लावून पीठ मस्त मळून घेऊया। पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेतलं की भाकऱ्या थापताना किंवा लाटताना फाटत नाही। आता पिठाला तेल लावून पीठ मळून घेऊया। आता या पिठातला नेहमी चपातीपेक्षा घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घेऊया। हातावर गोलाकार फिरवून घेऊया। त्या गोळ्याला तडा गेला नाही पाहिजे, छान गोल करून घ्यायचा, नाहीतर मग भाकरीला कडेने तडा जातात। आता हा गोळा कोरड्या पिठामध्ये बुडवूया। त्यानंतर डाव्या हाताच्या अंगठ्याने मध्ये आणि उजव्या हाताच्या तळव्याने हा पिठाचा गोळा फिरवायचा आहे। आता ही पारी आपण लाटून घेणार आहोत। पोलपाटावर कोरडं पीठ पसरवून घेऊया। त्यानंतर ही पारी कोरड्या पिठात बुडवून नंतर मग आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। अगदी पातळ लाटून घ्यायची आहे। मध्ये मध्ये कोरडं पीठ लावायचं आणि छान लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली भाकरी पातळ लाटून झाली आहे। आता गॅसवर मी हा तवा गरम करायला ठेवला आहे। तव्यावर 7 ते 8 तेलाचे थेंब टाकून टिश्यू पेपरने किंवा सुती कापडाने तेल तव्याला पसरवून घेऊया, म्हणजे भाकरी तव्याला चिकटणार नाही। आता लाटून तयार केलेली भाकरी तव्यावर टाकूया। भाकरी पोलपाटावरून उचलल्यावर भाकरीची खालची बाजू असते जिथे भाकरीला जास्तीचे कोरडे पीठ लागलेले असते ती बाजू वर करायची आणि कमी पीठ लागलेली बाजू आपल्याला तव्यावर टाकायची आहे। आणि लगेच वरच्या बाजूने थोडं थंड पाणी हातावर घेऊन पूर्ण भाकरीला हाताने पाणी लावून घ्यायचं आहे। भाकरीला पाणी लावताना गॅसची आच कमी ठेवायची आहे। पाणी लावल्यानंतर आपल्याला आच मोठी करायची आहे आणि पाणी सुकल्यावर भाकरी आपल्याला पलटी मारायची आहे। आता आपल्याला हाताने किंवा उलटण्याने भाकरी व्यवस्थित शेकवून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपण भाकरी पलटी मारूया। आता आपली भाकरी बघू शकता छान मस्त अशी टम्म फुगून इथे तयार झाली आहे। अशा प्रकारे तुम्ही देखील उकड काढून भाकरी लाटून बनवू शकता, अजिबात फाटत नाही आणि छान पातळ मऊ लुसलुशीत भाकऱ्या तुमच्या देखील तयार होतील। चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली की नाही हे मला कमेंट्समध्ये सांगा। आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा। तसेच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे अशा मी नवनवीन रेसिपी
घेऊन येईन त्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. धन्यवाद.